पाहुणं तुमच्या भागात वाटतं लग्नाला पुरी एकात मिळते त्या. अयो अहो असलं बोलू नका, कोणी ऐकलं बेकलं ना दररोज हानतेली. नाही नाही, मग? आमच्या गावाकडे 2-4 जणांना राव तुमच्या भागातल्या पुरी राव पैसे देऊन राव लग्न करून आणले त्या राजो. तुम्हाला मी किती दिवस झालं सांगितलं की राव आपल्याला एखादी पोरगी बघा म्हणून राव. इकडं आमच्या भागात मला पोरगीच कोण द्याय ना. मला सांगितलंय बरं का, मी पण आमच्या पाहुण्या रावळ्यांच्यात बघितलं, इकडे तिकडं बरेच जणांना सांगून बघितलं, हा पण कुठं ठाव ठिकाणच लागला नाही. अव पाहुणं तुम्हाला सांगतो, कुठले बी जातीचे असू द्या, बर. कसली बी असू द्या, हा फक्त तुकडा करून घालणारी असावी अशी पोरगी बघा आपल्याला. काय 10-5 रुपये द्या येतं ना, काय अडचण नाही. मला तेवढी तुमची अडचण आहे ना, एक काम करतो. हा आमच्या इथला एक जण आहे ना, हा म्हणजे माझी तोंडवळ कसं आहे त्याची संग, बर. ती लग्न जमवायची कामं करतो. खरं काय? हा खरं खरं. हा. तर मग मी काय करतो, त्याला भेटतो. हा हा त्याला भेटतो, त्याच्याकडून कुठं ठाव ठिकाणा लागतोय का बघतो. चालते चालते, तेवढं काय करा, अर्जंट बघा राव. वय ना वय निघून चाललंय. तुम्हाला सांगतो दाढी सुद्धा माझी आता अशी चबराटल्यागत झाली नुसती, नाही का अशी. नाही नाही, काय कसं होतं माहिती आहे का, वाढत्या वयाला परत पोरगी देणार नाही. दुसऱ्या जातीवाली पोरगी सुद्धा म्हणून ह्याचं वय वाढलं, ह्यो लागला आता 40ला दिसायला. नाही नाही, कसं असतं माहिती आहे का, ती ठरलेलं असतं कधी कुणाचं लगीन होणार. व्हायचं म्हणजे एका झटक्यात सुद्धा होतंय, आणि नाही म्हणजे नुसतं राखाडतंय. तेवढा आहे तेवढा. हा. बघा चौकशी करा मग. नाही नाही, करतो करतो चौकशी, नका चालतंय. काळजी करू. हा चालतं, ठीक आहे. चाल हायला बरं झालं गाड्या. काय बे असू दे बाबा, कुठल्या जातीचे असू दे, 10-5 रुपये देऊन करून आणायला येईन. पण एकदा 2चं 4 हात झालं म्हणजे 4चं 6 एका झटक्यातच करून टाकतो. हा आलो आलो. आता खरे पाहुण्याला विचारूनच बघतो. काय राम राम. राम राम. ती तुम्ही लग्न जमवता, हो, जमवता का नाही? आपलं कामच आहे किती. माझ्या जोडीदाराला नाही, पाहुणाच आहे आमचा. बर. त्याचा लय वेळा फोन आलाय मला. काय झालंय, सगळीकडे बघितलं त्यांनी, कुठंच पोरगी गावा नाही. पाहुण्या रावळ्यांच्यात बघितलं, सगळीकडे बघितलं. आता त्याचं म्हणणं कसं आहे माहितीये का, कसली असू द्या पोरगी, स्वयंपाक करून घातला म्हणजे बस. हा बघ राजा भाऊ, हाय जवळच पण तुला सांगतोय, जमाव तू लग्न, पण 2 लाख रुपये द्यावं लागते. 2 लाख रुपये? अरे आजकाल रेटच चाललाय तेवढा. 2 लाख? अरे म्हणजे तुम्ही तर लग्नाचा बाजारच केलाय की. रेटच चाललाय तेवढा, तरी तुला उगा तू जवळ जाय म्हणून आपल्याला 2 लाख सांगितले. नाही बरोबर आहे. काय झालंय माहितीये का, उद्या कमी हे आहे की, बरोबर आहे. त्यामुळे कसं आहे, तेवढे पैसे द्यावंच लागणार. पण आता काय करतो मी, पाहुण्याला विचार, त्याला सांगतो. मी एक काम करतो, बैठक कधी बसवायची सांग. बैठक काय तू म्हणशील तेव्हा बसवू लगेच, त्याचा विषय नाही. हा. पण हो, ज्या दिवशी बैठक फायनल होईल, ज्या दिवशी लगीन करायचे, त्याच्या आदल्या दिवशी सगळी रक्कम रोख पाहिजे. सगळी रक्कम? अरे मग ती पोरीच्या घरच्याला द्यावं लागते ते पैसे. नाही नाही, बरोबर आहे बरं का, कारण आपल्या इकडे आहे ना, आपल्या इकडे वाहनच आहे सगळे ते. आपण किती बरोबर. त्यातनं किती बाबा 20,000 मला भेटाय. नाही, चालतंय. काय कर तू, पाहुण्याशी बोलून घे. कधी बैठक बसवायची ना, बैठक बसू, खटका उडवून टाकू आपण. चालतंय की कधी बी बसू. पण लगीन झालं पाहिजे बरं का. हे बाबांवर लय दिवस झालं राखडलंय त्याला. पण माझं कसं आहे माहिती आहे, हा. ती पाण्यात मसन वर सवदा तसलं काम नाही. बरोबर. हो, समोरासमोर पोरगी बघायची, हा. तुझं काय असेल ते विचारून घ्यायचं. चालतंय की. समोरासमोर आपलं म्हणजे परत कसं माझ्या नावाने तुम्ही वरडाय ना. नाही नाही, बरोबर. हा, बरं झालं बरं काय, काय लय मोठं टेन्शन घालवलं त्या पाहुण्याचं. काय लवकर उठून टाकू आपण. हा? चालतंय, कधी बी फोन कर, हा. ती लगेच पाहुणे तयारच आहे. चालतंय चालतंय. आणि अजून कोण असलं तरी सांग. बर 10-12 पुऱ्या त्या माझ्या. आहेत ना? हो चालतंय चालतंय, बघू बघू. हा. पुऱ्या एकदम अशा नाकशार आहेत, चांगल्या देखण्या आहेत. बरं बरं, चालतंय. अगोदर आणि पाहुण्याचं दुसरी तरी करू. गोष्ट, हा. म्हणजे कसं असं काही जातीतच पाहिजे असं काही नाही. नाही नाही, त्याचं म्हणणं पण तसंच आहे. ते आता आता राहिलेच कुठं आता जातन पार. वाईटाला शोधून शोधून काय, त्यांची पण ते नोकरीवालाच पाहिजे, शहरात फ्लॅटच पाहिजे, हो. 4 व्हीलरच पाहिजे, काय हे सगळे त्यांची अपेक्षा आहे त्या. बरोबर. त्यामुळे लग्न जमावून आहे ह्या जातीची असू दे. लग्न झालं म्हणजे बस. चालतंय, तू कधी बी ये आणि फक्त तेवढं पाहिजे. चालतंय चालतंय, 2 बोलतो. लाख रुपये सांग, काय अडचण नाही, आपण भेटू. रुपया सुद्धा कमी घेणार नाही. चालतंय चालतंय, येऊ का? चालेल. तर महिन्याचा खर्च बघतोय मी. पण असंच अजून 2-4 स्थळ येऊ दे. अगं तू बहीण आहे का कोण आहे? आ
माझ्या पोराला कधी पोरगी बघती तू आत्तापर्यंत आज ना उद्या असंच फसवा धंदा चालवले. हा ते पोरग एकतर मला घरी आले की बडबड करते, बघितली का नाही नवरी. हा मी त्याला रोज सांगतोय की अरे बाबा बघतोय मी, मा प्रयत्न चालू आहे. हा पाहुण्या रावळ्या बघतोय चौकशी करून. बरं ठीक आहे चालतंय, ठेवू मग. कोण होते? अरे तुझ्या आत्याला फोन केलता बाबा. कशाला? आता नवरीसाठीच करतोय फोन, मग काय करणार. स्वतःच्या 2 लेकी होते की म्हणा द्यायची नव्हती एखाद्यातली, हानाची फेकून आमच्याकडे एखादी. आता तिने तर आपल्याला फसवलं, काय त्याच्या बात? अवघड झालं ना. जिनं फसावलंय तिच्या बरं बिनला जगत फोनवर बोलत वाचताय की बाबानं एखादी पोरगी आहे का तिनं स्वतःची पोरगी दिली नाही मला, आणि आता लोकांच्या पोरी द्यायची होय. मग काय करणार आता, कुठंतरी आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय काय पर्याय आहे का? तुम्ही हातपाय हलवूच नका. हा तुमच्याच्यानं माझं लगीनच होणार नाही. काय बोलतो. मी जुळीतच जाणार तुमच्या विश्वासावर बसलो तर. हम्म. स्वतःच्या 2 बहिणी, दोन्ही बहिणींना पोरी होत्या का नव्हत्या? होते की. का एखादी जर बहिणीनं भावाच्या घरी दिली असती तर कमीपणा आला असता काय? मस्त काय मी ना पणा नसता आला, मस्त सांगून तिला दमलो, पण तिने ऐन टायमाला आपल्याला दागा दिला ना. का हा? का आता आपली परत माहेराला आली की राव पेंट फिटूस तर पर ते चिकनवाल्या दुकानाला जाताय, चिकन आणताय, मटण आणताय, कपड्या दुकानात जाताय, साडी चोळी आणताय, आमका आणताय, फलाना. का माझ्या पोराला माझी बहीण पोरगी देईन म्हणून. आता मस्त तिने आशेला लावलं होतं, पण आयचं जी गैरदशा केल्यावर काय करणार. गेला देव. दारात देखील जाऊ नका तसलीच्या. चालतंय स्वतःच्या बाबा. लेखापेक्षा बहीण महत्वाची आहे का? नाही ना, आता तोच ऐकाय पाहिजे. माझं ऐका, आता जाऊन द्या मरू द्या. मी तुम्हाला सांगतो ते ऐका. आपलं ते पाहुणं नाही का राजा भाऊ, हा त्यांच्या भागातनं आपल्या त्या 2-3 गाड्यांना पोरी करून आणले ते. बर. हे बघा तुम्हाला एक सांगतो, हम्म. त्या पाहुण्यांना 1-2 लाख रुपये द्यायला लागतं ना. तेव्हा कुठं माझं लगीन जमल. माझं हात पिवळं होतं ना, 2चं 4 होतं ना, आणि 4चं एकदा 6 झालं की वरचं 2 तुमच्या मांडीवर खेळा मोकळं. अरे लाख काय 2 लाख रुपये जाऊ दे, कारण की हाय हे तुझंच आहे, हे आमचं थोडंच आहे. हा मग तुम्हाला सांगतो, राजाभाऊ निरोप घेऊन येईल. हा मला जरा रानात काम आहे, चालेल. जर घरी आलं हा, तर रानात घेऊन या चालेल चालेल. काय. हा, आणि पैशाची हायगय करू नका. तुझ्यासाठी 5 की बाबा. रुपये जास्त गेले तरी जाऊन द्या. हा, एखादा तोळा जरी तिला फेकून हाणायचा असला तरी हाणू आपण, बर. पण माघार घेऊ नका. हाय हे तुझंच आहे, आम्हाला काय ते ठोंग करायचे. माझच आहे ना. वाटो फिरायला गेलो तर पूर्ण लगा रांडवा म्हणून हिंडवा लागले आता मला. 30नं 40 माझं आगमन झालं या. हाय बरोबर आहे, पण आता काय होतं माहिती का. अरे बाबा हा लग्नाचा योगायोग असतो काय. लग्नाचा योग असो ना तर काय असो, योग आपण जुळवून आणायचा असतो. आपण जर हातपाय नाही हलावलं तर आपल्याला काय घरी पोरी येते नाही का. तुझं बरोबर आहे, पण हे योगायोग असा असतो, झालं तर 5 मिनिटात बिघडून येत. ते राजाभाऊ येईल हा तेवढा खटका चालेल. उडवून टाका. हा ओके. ओके या जाऊ. रानात चाललोय. रानातच ना मग कुठं नाही गावाला तुम्हाला? बोंबलं धिंडाय चाललो. सांगतो मी आलं की त्यांना घेऊन येतो राजा काय. असू द्या हा स्वतःच्या. आता जाऊ दे, आता बोललो असतो पण आता नग परत माणसानं आणखीन खाजगी जातो यो. नाही नाही जा. राजा भाऊ आल्या घेऊन ये तेवढं. हा येतो रानात माळ्यातच घेऊन. हा बघ राजा भाऊ, पोरगी बघितली पण 2 लाख रुपये इसरायचं नाही. हा त्यात काय हाय गय नाही करणार आपण. अहो पैशाची नका काळजी करू म्हणलंय ना. तू बोलला का त्या पोराला? बोललोय त्या पोराला. मीटिंग कधी बसवायची सांगा. लगेच बसू. हा? आज म्हणला तर आज बसू, उद्या म्हणला उद्या, कधी तुम्ही म्हणचाल तवा. अरे बरं झालं बरं का. एकदा त्या पोराचं लगीन झालं ना की सगळं म्हणजे बिनगोर झालं रे. नाहीतर सारखंच कुणाच्या लग्नात भेटलो, कुणाच्या कार्यक्रमात भेटलो तरी पोरगी बघा सारखंच बघते पोरगी बघा. पोरगी चांगली आहे, हा पोरीचे आईबाप चांगले आहेत. बर तुम्ही बघा आणि बघा ते आपण ठरल्याप्रमाणे 2 लाख रुपये द्या. तेव्हा कसं आहे माहितीये का, आम्हाला काय वाटतं की पोराचं चांगलं व्हावं. हा? आता तुम्ही म्हणताय पोरगी चांगली आहे, घरदार सगळं चांगलं आहे, म्हणलं प्रश्नच मिटला.
आपल्याला वाटतं का आपल्या पाहुण्याचं वाईट व्हावं म्हणून? आपण काय तसली माणसं आहे का पाहुण्याचं वाईट बघणारी? नाही नाही बरोबर आहे. आहे का नाही हा? पैशाची काय काळजी करू नका. पैसे तुम्हाला 1 रुपया सुद्धा कमी मिळणार नाही. सगळं जेवढं ठरलंय ना तेवढं परफेक्ट मिळणार. हा बघ माझा धंदा असते आहे. हा मी बी तुला पोरगी का नाही चांगलीच देणार. नाही नाही चालतंय की. मला कसं आहे 4 महिन्यापूर्वी मला खरं तर कळायला पाहिजे होतं. ते अजून आमचं एक पाहुणं होतं, त्याला पोरगी बघायची होती. नाही झालं बरं का, ते कुठल्या तरी कुठेतरी ते काय म्हणते त्याला विवाह संस्था, हा, त्या विवाह संस्थेतून जुळवलं त्यांनी. वधूवर सूचक. हा वधूवर सूचक. काय आता आपण काही विषय घेतला नाही, पण ह्यो जरा जवळचा पाहुणा आहे. आणि जवळचा पाहुणा आहे त्यामुळे म्हणलं कसं आहे विश्वास माणसं पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलो की बाबा तुम्ही कसं आहे विश्वास आहे. हा म्हणजे आपण कसं आपलं येणं जाणं आहे, आपण वळापतो एकमेकाला. उगाच कसं आहे काय पण घडतं या बिघडलं नाही पाहिजे असं वाटलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. नाही अजून कोण असले तरी सांग मला. नाही नाही चालतंय की चालतंय. काय करू कसं आहे माहितीये का, तुम्ही एक पुण्याचं काम करताय काय. लय मोठं पुण्य आहे. 2,4 हात करतोय आपण मग काय आणि ती परत करते तशी की 2,6 परत त्याचं काय दावा. बरं 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 एक काम करायचं आता बैठक बसू आणि बैठकीत काय आहे ना, बैठकीत विषयच मिटवून टाकू. माझं तर काय म्हणणं आहे माहितीये का, लग्नाला खर्च पण नको करायला. असं पण 2 लाख रुपये द्यायचे ते साखरपुड्यातच उरकून टाकू. काय म्हणणं आहे तुमचं? चालतंय की उलट चांगली गोष्ट आहे की आहे का नाही? तुम्हाला तुमचं पैसे मिळालं म्हणजे बस. हो, हा? बस. त्या पोराला त्याचं लगीन झालं म्हणजे बस. आणि मी हवा वैतागातून मोकळा होईल. सारखी किरकिर 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 आहे ना. माझं काय आहे, तुम्ही 2 लाख रुपये देणार, हा त्यातलं 1,80,000 पोरीच्या आई बापाला देणार, बरोबर 20,000 माझं. नाही बरोबर आहे. संपला माझा विषय. हा तुम्ही आपल्या तिकडे नवरा बायको राज्य करा. नाही चालतंय चालतंय बरोबर आहे. बैठकीचं नियोजन लावतो मी आणि बैठक बसू आणि काय आहे ते खटका मिटवून टाकू. चालते चालते कधी बी या. हा येऊ का? हो हो चालतं. या. लवकर या पण. हो येतो येतो. आता पुरीचं तर झालं आता. मोठ्याच्या घरी तेवढं सांगतो. अरे बाप्पा आहेत इथंच. बापू बोला. अहो तिथं बसलाय तुम्ही. मोठे कुठे गेला? हा तो आताच मळ्यात गेलाय. मला म्हणला राजेभाऊ येणार आहे. हा ती त्यांनी मला सांगितलं होतं पोरगी बघायला. हा आमच्या जोडीदाराकडे त्यांनी एक पोरगी बघितली. बर. तो म्हणतोय 2 लाख रुपये द्यावं लागतील. अहो 2 लाख काय 3 लाख रुपये देऊ, पण एकदा पोराचं 2,4 हात झालं ना, मी डोळं मिठाय मोकळं झालो. काय नाही नाही होणार 100% होणार. कारण की पोराला गावात लागले लोक टोमनं ठेवाय. हा. पोरं त्याची बरोबरीची अहो, लागले आता म्हणा. काय करतेली माणसं तरी या. हा. अहो बरोबर आहे ना. हा मला सांगा, बरोबरच्या पोरांची लग्न झाली, त्यांना पोरं झाली, ती पोरं शाळेत जायला लागली, तरी ह्याच्या डोक्यावर अक्षता पडली नाही. मग नाव ठेवत्याला नाही तर काय होत्याला सांगा बरं. तर ना माणसं मला काय तेच म्हणतील? वाईट वाटतं. एकदा त्याचं 2,4 हात झालं ना, हा म्हणजे मी डोळं मिठाय मोकळं झालो. बरं एक काम करू. हम्म. आपण जाऊ त्याच्याकडे. काय चालतंय. कुठे आहे तो? मळ्यात आहे, चला. मळ्यात आहे ना. हा, हा, तुम्ही काय पैशाकडे इकडे तिकडे बघू नका. हा. एकदा लगीन झालं ना, कसं आहे वारस कोणतरी चालवायला पाहिजे का नाही सांगा बरं. अहो इस्टेटीला वारसदार नसल्यावर काय त्याचा अर्थ मी आहे? तेच म्हणतोय. आणि कसं आहे माहितीये का, अहो, जोपर्यंत आहे तोपर्यंत नातवाचं तोंड बघून घ्या ना. चालतंय ना. परत रुख लागाय नको. मला म्हणला राजेभाऊ आले ना, त्यांना मळ्यात घेऊन या. मी मळ्यातच. चालते चालते चला आपण जाऊ मळ्यात. हा? चालतंय, चल चालतंय. नव बायडा बाहेर जेव्हा म्हणला भेंडी खुरपा येतो आणि का आला नाही. कुठल्या तवा का एक सारा खुरापला त्या बायनाने गेले निघून म्हणले आज बायाच नाही त्यानं उपसा नाही राहणारा नामकं नाही फलन नाही. बघा बरं उपसा आहे का नाही. अरे जेव्हा असं नसतं राव, आम्ही काय तुम्हाला पैसे कमी देतो काय? हा नाही 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 रे जेव, एवढं नाही रे जेव चालत बरं का रे. गरीबाचं गावलं म्हणून राव तुम्ही पार त्याला पार आता बोललो असतो, पण परत तुम्ही माणसाला आणखीन काय बोलतोय म्हणून. नाही एवढं नाही. बघा तुमच्या मनाला पटत असलं तर बघा यायचं या नाही तर बघा जळून जाऊ द्या भेंडी माझी, काय हरकत नाही. ठेवा. बापू, चला. यांना बी लय पाणी लावायला लागतंय. कुणाला आम्हाला होईल हवं राजा भाऊ तुम्हाला आला होय तुम्ही मग. खायला तुम्हाला कशाला म्हण ठीक आहे. बघ भेंडीला राव उपसा आलाय फार. हा. आणि एक बाय लावली त्या बायडा बायनं बघा. आणि माझं सारा खुरापला गेली निघून. काय करायचं आता? काय नाही आता डायरेक्ट लग्नाची तयारी कर. बापू जा काय करा. 4 काळाक, हा. एक पांढर कापड, हा. मडक हा. घेऊन या. काय माहित काय काढतो का आमचं? अहो उन्हाळ्याचे दिवस आहेत राजा भाऊ. एखादा चांगला मंडप बिंडप टाकू द्या. जाऊ मडकरी दे. कार पाणी पाहुण्या रावड्यांना तिथं प्यायला ठेवू दे का कोपऱ्यात. हे राहू दे. तू सांगितलं होतं ना तुझं काम केलंय. सारखंच माझ्या मागे किरकिर किरकिर. पोरगी बघा पोरगी बघा. बघितली पोरगी.
पैशाचं कसं काय पैशाचं सांगितल्याप्रमाणे बापूला सांगितलंय 2 लाख रुपये त्या द्यावं लागतील. बापू पाटकीनं बँकेचा तू थांब जरा, मला 2 शब्द बोलून देशील का? काय बोलायचं तुम्हाला आता इथं एक तर जुळून आले कस तरी तुम्ही फेंद्या पाड नका मध्ये अरे तूच बाडबाड चालली, मला 2 शब्द बरं, बोलू बोलू दे. द्या. बोला काय म्हणणं आहे तुमचं मी राजाभाऊला विचारतोय की मुलगी आहे ना नात्यातली आहे का कशी? काय तुम्हाला करायचंय नातीन गोती जाळ होऊन द्या त्या नात्या गोत्या बापू नाती गोती जर बघत बसला आणि जातीतली जर बघत बसला ना हाय असं बिन लग्नाचं पोरग राहील चालतंय का? मला नाही व्हायचं बुवा आपल्या हा? इथं. म्हणजे? आपल्या इथं नाही व्हायचं. काय अरे बाबा नात्यातली पाय पोरगी. आता नातीतली बघितली की तुम्ही बहिणीने दिली का पोरगी? दिली का सख्या बहिणीने पोरगी दिली का तुम्हाला अरे उद्या जग आपल्या तोंडात शेण त्या घालीन. जगाच्या आईला लाव मग मला द्यायला लावू नका काय नाही शिव्या. काय नाही कसं आहे आता कोण जातपात बघत नाही काय नाही लगीन झाल्याशी मतलब एवढं? चांगले आहे ना राजा भाऊ एवढं जर जगाला माझ्या बाबतीत कौतुक होत आता पण का बघितली नाही पोरगी? मला पोरगी मग झालं, पण आता त्यांनी फसवलं आपल्याला, आपण त्याला काय करायचं? पाहुणे रावळेले नाक उचलून बोलते ते का नाही हा. काच कोणी द्यायची ना पाहुणे रावळ्याने एखादी पोरगी बघ मोठ्या बापूंचं जर असं जर म्हणणं असेल ना आपण हानबिगारा परत पोरगी बघणार ना. तुम्ही काळजी करा नका मी ना बापू मला बाकी सांगा ना गाव काय म्हणन समाज काय म्हणन पाहुणे काय म्हणते काय घालीचे काही तर मला पोरी द्यायला आली नाही ती हो, काय? मी तुमपुढे तुला सांगाय ना एक शब्द बोलणार नाही. शब्द तुला काय नाही. करायचंय ना ते तुपलं तू कर. हा, हा, मग तुम्ही गप तिथं लग्नाच्या मांडवात उभा राहायचं हा, आणि वरबाप म्हणून पाहुण्या मिरवायचं रावळ्याची म्हणला तुम्ही आणि समाजाची जर म्हणला तर माझ्यासारखं वाईट नाही काय समाज काय मला पुरी द्यायला आला नाही इथं काय पाहुणे रावळे काय द्यायला आले नाही ती आणि एखादा जर आय घाला आला ना उरखवून माझ्या तर त्याला डायरेक्ट लगेच तोंडावर म्हणायचं तुला जर लय आग आहे ना तुझ्या आणून दे माझ्या पोराला करतो म्हणायचं बापू तुम्ही काहीच करायचं ना आता गप राहायचं काय हाय, हे तुझंच आहे. माया काय तिरडीव हा, बांधून मग नाही सांगितलं न्यायचं. ना मग गप राहायचं. कशाला तुम्हाला जातीची पोरगी पाहिजे फक्त लोक बोलतीन त्या याच्याकडे लक्ष लोकांच्या दे. आईला लावतो की मी बराबर तुम्ही कशाला काळजी करताय चालतंय बाबा, बघ आता तुझ्या इच्छा. चालतंय बैठक बसवायची आहे काय चालतंय. बैठकीत अजिबात तसलं म्हणायचं नाही काय हाय तयार म्हणायचं आणि बैठक हे करायचं आणि मी त्यांना सांगितलंय अजिबात लग्नाला खर्च करत बसू नको हा. म्हणत्या काय आता हे बघितलं ना माणसांचं सांगत बसल्यात हो. माणसं येते ते खाते ती हात पुसून निघून जाते ती बरं, या, जाऊ दे तर तुम्ही बाबा, तसलं मी बोलू नाही नका. काय बोलणार. हा, मी एक शब्द मारणार बोल. मग मी तुम्ही रेगेला दोघं बोलसान ना त्याच्यातच बोलतो पुढे आम्ही द्यायचं. माझं म्हणणं आहे की साखरपुड्यातच आपण उरकून टाकू साखर पुडा बी जळून दे तिकडे हा. लावून डायरेक्ट देवाला पाया पडायला जाऊ चालतंय ना राजा हा. होते पाहुण्याला फोन कर आणि मला सगळं बैठकीला झालंय या. डायरेक्ट बैठक बसवायची आहे. चला हा. लगेच टाकू करून. जावा तुम्ही हा, जावा. चालतंय. आणि तुम्ही तसले पाहुणे रावळे मला सांगायचं नाही मी रेगी लायले भुईनोळा करीन भुईनोळा मी पाहुणे रावळ्यांचा आणि समाजाचा आणि गावाचा कशाला ते बापूंच्या नादी लागतो या कसं आहे माहितीये का हा, ते हे जुन्या विचाराचं ओके पण आता राहिले राजा भाऊ हा. 2-4 एकर रान आहे पट्याला आहे का बरोबर नाही की, हा. हा? सरता सरायचं नाही दिली का अव सख्या आत्यानं पोरगी दिली नाही 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 चालतंय आपण काय करू माहितीये का बैठक बसवायची आहे बैठकीत काय आहे ते विषय मिटवून टाकू मग हा? मामानं दिली नाही आत्यानं दिली काय या बाबाच्या काय पाहुण्या रावळ्यांना काय पेटवायचं आहे नेऊन कुठं नाही नाही बरोबर आहे उरकून टाकू आपण हा चालतंय चल कुठं शिकायचं कुठे म्हणजे बैठक आपल्या आहे. जिथं तिथंच बसू की चालतंय बोलवा पाहुणे आजच चला हा बघा राजा भाऊ हा बघ ही पोरगी ए बाबा आहे का पसंत आणि पसंत बिसंत कशाचं काय अव राजा भाऊ तुम्हाला सांगितलंय का नाही पसंत बिसंत हा विषय आता लांबचा राहिलाय हा हे बघा तुम्ही फक्त पुरीचा होकार आहे का आपल्याला तेवढं इचरा बाकी आपल्याला काय देखील नाही काय तुम्हाला आईच राहायचं अजून काय इचरा बाबा मस्ती आहे का अंगात काय अजून मला काय नाही बाबा, आता तुझ्या पुढं मी काय आहे का? हे बघा नाही, या तरी पण- म्हाताऱ्याला लय मस्ती आहे बरं का राजा भाऊ तुम्हाला सांगतो हा पोरगी बघा आणली कोणाला तुम्हाला शिव वाकून बघतोय काय गरज आहे का कसं आहे पहिलं कसं असतं म्हातारी माणसं बघते ती पोरगी चांगली आहे का काय दोष आहे का पोरीच्यात ही सगळं बघत असते ती काय हे तर त्याला कळत नाही ना. आपण कळत नाही ना हा. ते कळत नाही मग बिन लग्नाचा राहिला असतं त्यो बापू ते दोष असू नाही तर काय असू तुम्हाला वाटतंय की नाही माझं लग्न व्हावं म्हणून मस्त वाटतंय, कोणाला नाही वाटत. मग तुम्ही शांत राजा पडा भाऊ हा. ती म्हणलेलं त्याची नका काळजी करू तुम्ही पण पुरीला इचरा पोरगा पसंत आहे का कसं आहे आपलं असावं परत नको काय आहे का ना बघून घे आताच. हा आहे का काय अडचण नाही हा. राजा भाऊ ठरलं तर मग ठरलं ना आजच्या आजच आपलं काय असेल ते एक काम करू ना कुठं जायला नको मंदिरात हार घालून संपून टाकू विषय चालतंय कशाला 4 माणसात बी कालवा नको ना काय नको हा हा, चालतंय. तुम्हाला परत बी त्यात खर्च अजून नाही का? काय ना काय कारण काढते ते असंच आहे न तसंच आहे न. हा, कोणत्या ना कोणत्या वाटणे आपलं मोकळं व्हायचं बघा. बरोबर आहे आणि त्यांची काय बिदागिरी असेल ती आहे ना
बँकेतून हा, बघ. गुढीवाऱ्यानं जाऊन पुरीच्या आई बापाचं काय हम्म. नाही सगळं आपल्याच हातात आहे. नाही नाही चालतंय की आई बाप सुद्धा बनली ती हम्म. हा काही पोरगी तुमच्या ताब्यात, तुम्हीच काय करायची ती करा. चालतंय आम्ही चालतंय. येत सुद्धा नाही. काय भाऊ तुला काय बोलायचंय का? काय बोलायचं नाही काय नाही, माझं लग्न लावून द्या फक्त, मला काय बोलायचं नाही. चालतंय चालतंय ठीक आहे. चालतंय मग काय आता त्याच्या पुढे आपण नाहीच तू चालतंय. म्हणत तसं चालते चला. चला ठीक आहे. ठरल्याप्रमाणे सगळं झालं. होय, आता ठरल्याप्रमाणे बराबर तिसरं लग्न झाले. मी बराबर बाहेर आली. आता निसटायचं बघा. हा बघ आता 2 लाखाचं प्रॉफिट झाले. टेन्शन अजिबात घेऊ नको तू, फक्त मला अशीच साथ दे. आपण आता 4थ्या लग्नाची तयारी करू. हा, चल. चला. अहो पोरगी घरातलं डागडागिनं हा पैसा अडका घेऊन फुर काय सांगतोय? अहो निघून गेली. अला लय अवघड झालं ही. चला ते मध्येच ती कोण होता का नाही हा त्याला घेऊन या. ते आपलं काय असतं ते 2 लाख रुपये आणि ते डागडागिने घेऊन येऊन तिला म्हणा कुठं जायचं तिकडे जा. तसलं मला काय सांगू नको. का तुझं जमवायचं होतं मी जमावलं बाबा, मला आता काय कोणत्या भानगडीत पाडू नकोस तू. अव राजा भाऊ पण माझं गरीबाचं घर कितीला जळलंय. अहो त्या पुरीला एक तर लग्नाला जमवा 2 लाख रुपये, लग्नात नाही म्हणलं तर आपण गपचूप लग्न लावलं त्याला 5-5 हजार गेलं. नाही नाही गेला पुरीला एक तोळा डाग केलता, आधी घरात 1-2 तोळ डाग होतं पहिलं करून ठेवलं, ती सुद्धा घेऊन गेली पुरगी. नाही पण तुझं लग्न जमावलं ह्यात काही मी काय गुन्हा केला का सांग बरं तू. पण राजा भाऊ आता तुम्ही मध्येच ते म्हणलं, मी तुमच्याकडे जाणार किंवा दुसऱ्या कोणाकडे जाणार आहे? आता कसं आहे माहितीये का, त्या लग्न ठरवण्याची माझी होती तोंड ओळख बाबा. मला फक्त माहिती होतं तो लग्न जमावतो, त्याच्याकडे गेलो तो मला 2 लाख द्यावं लागतं. आता तुला विचारलं तू मला 2 लाख काय 3 लाख जाऊ द्या. हा आता आपल्याला माहिती आहे अशी पोरगी निघल. अहो पण मी काय म्हणतो, जाऊ दे की पैसे गेले तर काय अडचण नाही, पण अहो नांदलं तरी पाहिजे ना तिनं. नाही नाही बरोबर आहे. कसं असतं माहितीये का, आता का नाही लग्न म्हणजे धंदाच केलाय सगळ्यांनी. काय म्हणजे लग्न करायचं, गुंडळायचं आणि निघून जायचं. पण आता ते चला गुडवून नेलं ते आणू माघारी. ह्याला आता कुठं गावायचा ते सांगा बरं. हा काय हो का? आता एक काम कर, हा. तू काय आहे ती कर बाबा, माझ्या मागे लय काम आहे. काय मला काय ह्या भानगडीत पाडू नको. आता तुझं तू बघ. आव राजा भाऊ त्याच्या आईला तिकडं गावाकडे कोण पुरी दे ना म्हणून दुसऱ्या गावाकडे गेलो पाहुण्या रावळ्याच्या ओळखीनं. त्यांना सांगितलं बाबा एखादी पोरगी बघा, काय 1-2 लाख रुपये देतो म्हणून. त्यांनी बी दुसरी कुठली तरी एक पोरगी बघितली राव, त्या पोरीला 2 लाख रुपये दिलं, आधी 1 तोळा डाग केला. हे सगळं का भाव गुंडाळून पोरगी पळून गेली. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की पोरगी जर ओळखीची असेल, लग्न जमावणारी जर ओळखीची असतील तरच लग्न करा. नाहीतर आज अशी परिस्थिती समाजात चालू आहे की बाहेरनं कुठनं तरी पोरगी बघायची, एखादी मध्यस्थीवाला कुणीतरी बघायचा, तो मध्यस्थीवाला 4 रुपये घेतोय, डागडागिनं पोरीला घालतोय, पोरगी 1-2 दिवस नांदतीया, 3-4थ्या दिवशी जी पोरगी घरनं फरार होती ती परत पोरगी वाकून सुद्धा बघा इकडे येत नाही. हाय असं पोराचं घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, बिन लग्नाचं राहा पण अशा पोरींबरोबर लग्न करून स्वतःचं घर जाळू नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे.